मी संगीता क्रिएटमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। चला तर आज आपण बनवूया कोथिंबीर मसाला वांगी। सध्या काय आहे, कोथिंबीर हिवाळ्यात खूप हिरवीगार आणि स्वस्त पण आहे। सध्या बरीच बाजारात येते, त्यामुळे कोथिंबीरीची मसाला वांगी आपण बनवायला घेतो आहे। कोथिंबीर मसाला वांगी, त्यासाठी मी ही स्वच्छ अख्खी वांगी त्याला असे 4 त्याचे भाग हे करून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। असे दोन काप हे टाकून त्याला 4 भागात विभाजन केलेले आहेत त्याचे, तुम्ही बघू शकता। आणि पाण्याने स्वच्छ धुवून हे पुसून घेतलेले आहेत आपण। आणि त्यानंतर आता आपण याचा मसाला तयार करायला घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून मग मी ही कोथिंबीर चिरायला घेतली आहे। काय आहे ना, आपण एरवी जी मसाला वांगी करतो त्याचा मसाला थोडासा वेगळा असतो। आणि सध्या कोथिंबीर खूप छान हिरवीगार आणि ताजी अशी कोथिंबीर बाजारात आलेली आहे, त्यामुळे हा असा वेगळा मसाला आणि झटपट होणारा अख्खा असा हा मसाला तुम्ही नक्की ही भाजी एकदा करून बघाल, खूप चविष्ट होते। तर बघा, ही कोथिंबीर चिरून झालेली आहे आणि या बाउलमध्ये आपण सगळा मसाला घेतलेला आहे। हा तर मी सांगते काय काय आहे। कांदा आहे बारीक चिरलेला, आमचूर, खोबरं आहे किसलेलं, त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, आमचूर, हळद आणि काश्मीरी लाल मिरची। ते तिखट नसेल तर साधंही तिखट आपण घालू शकतो यात। काश्मीरी लाल मिरचीनी छान स्वाद येतो। ते मिक्स करून घेतलं असंच हातानेच, आणि याला ग्राइंड करायचं नाही आपल्याला। ही खड्या मसाल्याची भाजी आहे। आपण नेहमी मिक्सरमधून काढून मग मसाला करतो, तसं न करता असाच अख्खा हा मसाला भाजते मी। तेलात टाकलेलं आहे। त्यानंतर मोहरी क्रॅकल केलेली आहे आणि यात मी थोडेसे अख्खे शेंगदाणे पण घातलेले आहेत, पण हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तरच घालू शकता। यात पुन्हा एकदा सांगते, दाण्याचा कूट आहे, खोबऱ्याचा कूट, कोथिंबीर, आमचूर, हळद, तिखट आणि गरम मसाला। आता ही अख्खीच्या अख्खी मी हिचे देठ कापलेले नाही आहेत, मला आवडतात कारण खाताना असं देठ हातात घेऊन छान खाता येतात शिजल्यावर वांगी, त्यामुळे मी ही अशीच परतवते या मसाल्यामध्ये। तुम्ही बघू शकता, खमंग असा खूप छान सुंदर कोथिंबीरीचा असा सुगंध येतो आहे। थोडंसं मी हलकं पाणी घातलेलं आहे मसाला जळावा नाही म्हणून। आणि हे थोडेसे सॉटे झाले की याच्यावर अशी कढईवर मोठी ताटली ठेवून त्यात मी वरतून पाणी घालते। जर आपल्याला सुकी भाजी खायची असेल वांग्याची तर असंच वाफेवर शिजवू ती वांगी फार छान लागतात, सुकी पण मला आज सुकी वांगी न करता मला आज जरा रस्सेदार, चमचमीत, झणझणीत अशी ग्रेव्हीची भाजी करायची, म्हणून हे गरम पाणी झालेलं मी या मसाल्यामध्ये या कढईत या वांग्यांवर घातलेलं आहे। पुन्हा याला एकदा छानसं हलवते आहे। आणि ही 2 in 1 आहे। आज मी वरण करणार नाही कारण यात भरपूर सगळे मसाले आहेत, त्यामुळे ही आपल्याला झटपट करता येते। एखाद्या वेळेस रात्री पण भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत खूप छान लागते आणि झटपट होणारी ही भाजी आहे। जर घाई असेल, आपल्याला मिक्सरमधून मसाला काढण्यासाठी वेळ नसेल तर झटपट कोथिंबीर, खोबरं, दाण्याचा कूट, आमचूर, तिखट, हळद, हे सर्व चिरलेला कांदा असा खडा मसाला घेऊन ही आपली तयार झालेली आहे चमचमीत, झणझणीत अशी वांग्याची, कोथिंबीर भरलेली वांग्यांची भाजी। तर ही एकदा नक्की करून बघा। तर अशाच तुम्हाला जर आवडली असल्यास तुम्ही नक्की शेअर करा। आणि आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत झटपट बनवा आणि खाण्याला थोडासा ट्विस्ट द्या। आणि पांढऱ्या बाउलमध्ये ही काढलेली आहे। त्यानंतर जर डायनिंग टेबलवर आपल्याला हे करायची असेल तर हे कॉपरची अशी छोटीशी बादली आहे, त्यात मी कधी दाल फ्राय, अशी भरली वांगी वगैरे करून सर्व करते। एक वेगळीच लज्जत येते जेवणाला। तर भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।